संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। ही 20 तारखेला आगामी निवडणूक येत आहे। विधानसभा मतदारसंघ 135 शहापूर। आमचे लाडके उमेदवार पांडुरंगजी बरोरा साहेब हे उभे आहेत या इलेक्शन करता, निवडणुकी करता। आणि आम्ही आमच्या शहापूर निवासी कुणबी समाज मंडळ व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्याकडून तालुक्यामधल्या विविध समस्या व त्यावर विकासाची धोरणात्मक जे काही नियोजन असावं यासाठी आमच्या काही मागण्या होत्या शहापूरच्या विकासासाठी। त्या आम्ही माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब माजी आमदार यांच्याकडे दिलेले आहेत आणि ह्या मागण्या आगामी काळात 5 वर्षामध्ये बरोरा साहेब निवडून आल्यानंतर त्या होतील या अपेक्षेने आम्ही इथे सर्व माझे सहकारी शहापूरमधले हे इथे उपस्थित आहोत। आणि ह्या मागण्या आम्हाला आशा आहे की बरोरा साहेबांकडे निश्चितच होतील, कारण त्यांचा मागील 5 वर्षाच्या पूर्वीचा जो कालावधी मी पाहिलेला होता त्या कालावधीमध्ये त्यांनी केलेली विकासाची जी काही धडपड होती ही कामं पूर्ण करून घ्यायची आणि ती मंजूर करून आणल्यानंतर ती पूर्ण त्वस न्यायची, हा तो त्यांचा काही काम करण्याची पद्धत होती, आम्ही ती पाहिलेली होती। आणि ही काम करत असताना आम्ही जी पद्धत पाहिल्यानंतर आम्हाला एक आशा निर्माण झालेली आहे की पुढील काळामध्ये असा आमदार जर निवडून आला इथे तर हा आमदार आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी विकासाच्यासाठी एक चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतो। ह्या अपेक्षेने निवासी मंडळाने जे काही 30-32 मागण्या आहेत त्या सर्व शहापूरच्या विकासासाठी तरुण मुलांना रोजगार मिळावा, MIDC व्हावी, पाण्याचं योग्य नियोजन व्हावं, कृषी सिंचन व्हावं, त्याच्यावर आधारित जे काही शेतीपूरक व्यवसाय आहेत ते चांगल्या पद्धतीने विकसित व्हावे। आणि आमची अपेक्षा अशी आहे की आज बऱ्यापैकी लोक शहरामध्ये जर राहत असतील तरी त्यांच्या शेत्या गावाकडे आहेत आणि त्या जर डेव्हलप झाला तर मला वाटते त्या शेतीपूरक असलेले व्यवसाय यातून त्या घराला एक चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाहाचं होऊ शकते। आणि कमीत कमी 50 ते 1 लाखापर्यंत 50,000 ते 1 लाखापर्यंत ज्यावेळी एखाद्याच्या घरामध्ये पैसे जाऊ शकतात या व्यवसायामार्फत, तर मला वाटते त्याचं चांगल्या पद्धतीने घर एक सुजलम सुफलम आणि चांगल्या पद्धतीने तो राहू शकतो। म्हणजे शिक्षण, आरोग्य याची सर्व व्यवस्था त्याला करता येऊ शकते, उदरनिर्वाहाचं चांगलं साहित्य मिळू शकतं व त्याचं उपजीविकेचं साधन तयार असतं। ह्या अपेक्षेने आम्ही ह्या मागण्या ठेवलेल्या आहेत। मी मान्य बंधूंना बरोरा साहेबांना विनंती करतो की आगामी काळात ज्यावेळेस तुम्ही विधान भवनामध्ये जाल ह्या मागण्या निश्चितच पूर्ण कराल व आमच्या शहापूरवासियांच्या ज्या काही समस्या अडचणी त्या नक्कीच सोडवणार ही अपेक्षा करतो। आणि बंधूंना त्याच्यावर 2 शब्द बोलावे की त्यांनी आम्हाला आश्वासन द्यावं या 5 वर्षामध्ये आम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करणार नाही। शहापूर निवासी कुणबी समाज मंडळ खरं म्हणजे हे मंडळ आपल्या तालुक्यात नोकरीनिमित्ताने ग्रामीण भागातील वाड्यापाड्यातील गावातील मंडळी नोकरी निमित्ताने, मुलांच्या शिक्षणानिमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक कुणबी समाजाची मंडळी या ठिकाणी स्थायिक झालेली आहे। आणि या कुणबी समाजाच्या मंडळाची या ठिकाणी आपण एकत्र असलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ही समाज मंडळाची स्थापना केली। आणि त्यानंतर त्यांनी आरोग्य, शिक्षण, सिंचन, कृषी, क्रीडा या विविध क्षेत्रात ते प्रामुख्याने झोकून काम करतायत। मग एका ठिकाणी जळीतग्रस्त झाल्या, काय आपदग्रस्त आली तर त्या ठिकाणी या मंडळाच्या वतीने मदतसुद्धा करण्याचं काम हे कुणबी निवासी मंडळ या ठिकाणी करतं आहे। आणि त्यांच्या मागण्या या रास्त आहेत। खरं म्हणजे तालुका, धरणाचा तालुका या ठिकाणी टंचाई आहे, ही टंचाई दूर व्हावी, लवकर बाहुलीसारखी योजना तात्काळ पूर्ण करावी, कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी, भातचा उजवा कालवा नादुरुस्त आहे, डावा कालवा तर 40 वर्षापासून बंदच आहे। या सर्व समस्या घेऊन आज या ठिकाणी आलेले आहेत। वन विभागाचे जाचक काठी आहेत त्या ठिकाणी ते शासकीय भरती प्रक्रियेत प्राधान्याने समस्या आहेत ते आपल्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या आहेत, तर नक्कीच तुमच्याकडे प्रसारित होतील। आणि या समस्या त्यांना माहीत आहे की या समस्यांची जाण आणि हे प्रश्न विधानसभेत तुम्ही मांडू शकता, कारण माझा 5 वर्षाचा कालावधी बघितला आणि समोरच्याचा 20 वर्षाचा कालावधी बघितलेला आहे। या 5 वर्षात
पाणीचा समस्या असतील, क्रीडा संकुल असेल, प्रशासकीय इमारत असेल, घनकचरा प्रकल्प असेल, बसपोट असेल, या विविध समस्या मी विधानसभेत उपस्थित केल्या. तिथून झाल्यानंतर आपण उपोषणसुद्धा केलं. सातत्याने प्रश्न अधिवेशनात मांडले आणि या आपण समस्या मार्गी लावलेल्या आहेत. यामधल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात त्या समस्या जसे ते आहेत आणि मग त्या समस्यांना चालना देऊन या उर्वरित ज्या काही त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्या नक्कीच मी अधिवेशनात या ठिकाणी आमदार झाल्यानंतर मांडीन आणि याचा पाठपुरावा करून त्या पूर्ण करण्याची ग्वाही या ठिकाणी मी कुणबी निवासी मंडळाला अध्यक्ष अनिलजी निशिते, कार्याध्यक्ष मधुकरजी शिंदे आणि सर्वच या कुणबी निवासी मंडळाचे सर्व सदस्य यांना या ठिकाणी मी ग्वाही दिलेली आहे. खरं म्हणजे त्यांच्या मागण्या या अधिवेशनात मांडून शासन दरबारी मांडून त्या मागण्या त्याचा पाठपुरावा करून त्या सोडवणे यासाठी मी आग्रहक्रम ठेवलेला आहे आणि त्यासाठी त्यांना या ठिकाणी ते निवेदन दिलेलं आहे. मी माझ्या पत्रावर त्यांना लेखी हमीसुद्धा या ठिकाणी देतो आहे की या मागण्या एक जनतेच्या मागण्या आहेत, मतदारसंघाच्या आहेत, त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन आणि त्या नक्की या ठिकाणी मार्गी लावेन.